आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल आणि महाविद्यालयाच्या वतीने वारकरी परंपरेचे 16वे वर्ष भक्तिमय वातावरणात साजरे करण्यात आले। आनंद विश्व गुरुकुल रघुनाथ नगर येथून या पालखी सोहळ्याचं प्रस्थान करून रायलादेवी तलाव येथील दत्त मंदिर येथून परिक्रमा पूर्ण करण्यात आली। विद्यार्थ्यांसह शिक्षक वृद्धांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून हरिनामाचा जयघोष करत पालखीचे स्वागत केले। दिंडी सोहळ्यात रामकृष्ण हरीच्या गजरात परिसर भक्तिमय झाला होता। सहभागी विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामात रंगून गेलेले भक्तिमय नृत्य सादर केले। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व पदाधिकारी, शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे सर, ज्येष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या व संस्थेच्या सदस्या डॉक्टर हर्षला लिखिते मॅडम, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य ॲडव्होकेट सुयश प्रधान सर, आनंद विश्व गुरुकुलचे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या संपदा कुलकर्णी मॅडम, तर प्राथमिक विभागाच्या प्राचार्या डॉक्टर वैदेही कोळंबकर मॅडम, नर्सिंग विभागाच्या प्राचार्या मयुरी पेंडसे, कौशल्य विकास विभाग समन्वयक मयुरा गुप्ते यांच्या प्रेरणेतून हा दिंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला। या दिंडीने विद्यार्थ्यांमध्ये आध्यात्मिक जागृती घडवून एकात्मकता व सांस्कृतिक मूल्यांची शिकवण दिली। या दिंडी सोहळ्यात आनंद विश्व गुरुकुलच्या सर्व विभागातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध व भक्तिमय वातावरणात पार पडला। दरवर्षीप्रमाणे आनंद विश्व गुरुकुलच्या सगळ्या फॅकल्टीचं म्हणजे प्रायमरी, सेकंडरी, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, स्किल डेव्हलपमेंट आणि नर्सिंग या सगळ्या विभागाच्या वतीने ही वारीची यात्रा आपण आता काढलेली आहे आणि अतिशय सगळे विद्यार्थी चांगल्या वेशभूषा करून इथे आलेले आहेत आणि भक्ती भावाने सगळेजण इथे पार्टिसिपेट झालेले आहेत। आणि दरवर्षी हा एक शाळेचा सांस्कृतिक भाग म्हणून आम्ही ही ऍक्टिव्हिटी करत असतो आणि अतिशय आनंदाने सर्व शिक्षक वर्ग आणि सगळे विद्यार्थी यामध्ये सामील होत असतात। किती वर्ष झाले आपण ही परंपरा जपत आहोत? ही परंपरा आम्ही गेले 16 वर्ष सातत्याने करत आहोत आणि तिथून आम्ही आता देवीच्या देवळाच्या इथे संकल्प चौकाच्या महालक्ष्मीच्या देवळात जाऊन, उलून शेख नाक्याच्या दत्ताच्या देवळात जाऊन रेजावरनं परत इथे 1 ते 1.5 तासाच्या अवधीमध्ये परत येणार आहोत। या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा सहभाग कसा असतो? विद्यार्थी आणि शिक्षक अतिशय आवडीने वर्षभर आम्ही जे कार्यक्रम चॉकआउट करतो त्याच्यामध्ये आषाढी एकादशीचा हा कार्यक्रम वारी काढाची हा 16 वर्षापासून आम्ही सातत्याने करत असतो आणि शिक्षक, आमचे सगळे प्रिन्सिपल आणि आमचे शिक्षक, विद्यार्थी सगळे याच्यात आनंदाने सहभागी होतात कारण हे कल्चरल ऍक्टिव्हिटी म्हणून हा एक भाग आम्ही याच्याकडे बघतो। वारीची दिंडीची परंपरा आपण जपत आहात, काय सांगाल आजच्या दिवशी? खरं म्हणजे सगळ्यांनी पंढरीच्या विठोबाला साकडं घातलं पाहिजे की महाराष्ट्र आणि भारत हा सुजलाम सुफलाम व्हावा आणि शेवटी ज्याच्यावर पांडुरंगाची कृपा आहे त्याचं निश्चितपणे भलं होतं आणि गेले 16 वर्ष सातत्याने आम्ही वारीची ही परंपरा जपत आलो आहोत आणि आमचे सगळे शिक्षक वर्ग, प्रिन्सिपल, विद्यार्थी अतिशय आवडीने आणि आनंदाने याच्यात सहभागी होत। नमस्कार। गेले अनेक वर्ष आनंद विश्व गुरुकुल, ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज, शाळा, त्याच्यानंतर नर्सिंग आणि सगळे डिपार्टमेंट आपण वारकऱ्यांच्या सहभाग घेऊन सगळे वारकऱ्यांसारखे तयार होऊन वेगवेगळे रंगभूषा करून विद्यार्थी आपले दरवर्षी आपण आषाढी एकादशीच्या आधी किंवा आषाढी एकादशीच्या दिवशी ही दिंडी काढतो। गेले अनेक वर्ष आपली ही दिंडी जाते आणि एक विद्यार्थ्यांना कळलं पाहिजे की वारकरी काय आहे किंवा आपल्या मराठी सण समारंभ कळले पाहिजे, यासाठी गेले अनेक वर्ष ही परंपरा चालू आहे आणि सतत ती परंपरा पुढे देखील चालू राहणार आहे। सगळ्यांना आषाढी एकादशीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा। धन्यवाद।